शुभ सकाळ सगळ्यांना. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर याच्या अंतर्गत डॉक्टर प्रशांत कडू सर यांच्या गायडन्सने आमचं अंत्योदया प्रोजेक्ट चालू आहे. तर हे तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. तर आज या ग्रामपंचायतमध्ये चारगाव गट ग्रामपंचायतमध्ये गावकऱ्यांसोबत आम्ही सर्व इथं बसले आहोत या सभागृहामध्ये. तर आज आमच्या इंटर्नशिपचं 25वा दिवस आणि आमचं आजचं टॉपिक आहे ॲनिमल हजबेंडरी म्हणजे पशुपालन याच्यावर. तर त्याचे जे एक्सपर्ट आहेत त्याच्यावर ज्यांनी खूप चांगला अभ्यास केला आहे तसे डॉक्टर किशोर भदाने सर जे एक्सटेन्शन ऑफिसर ॲनिमल हजबेंडरी डिपार्टमेंट पारशिवनी नागपूर इथले आणि आमच्यासोबत जे आम्हाला सतत मार्गदर्शन करतात आमचे लाडके शेखर राऊत सर जे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे इथले सामाजिक कार्यकर्ता आहेत. आणि आमच्यासोबत आणखी एक मॅम जुळले आहेत ज्यांचं नाव आहे भाग्यश्री भदाने मॅम. ते वेटरनरी सर्जरी आणि रेडिओलॉजीवर शिक्षण करतात. तर आज हे सर्व आम्हाला खूप छान मार्गदर्शन देणार आहेत. तर मी डॉक्टर किशोर भदाने सरांना आग्रह करते की ते आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. सर्वप्रथम सगळ्यांचे धन्यवाद. आपण इथे आल्याबद्दल आणि योजनांची माहितींबद्दल आपण माहिती घेऊन तुम्ही इथे हजर झालेत. मी डॉक्टर किशोर भदाने पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती पारशिवनी येथे कार्यरत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या अंत्योदय योजनेमध्ये आपल्या आजूबाजूच्या गावांमध्ये जसे चारगाव, बचेरा, मकरधोकडा, सुवर्धरा या ठिकाणी आता या विद्यार्थ्यांनी एक नवीन प्रकल्प योजलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आज पशुसंवर्धन विभागातील ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्या या विभागामध्ये 2 प्रकारच्या आपण योजना या वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षाला राबवत असतो. एक म्हणजे राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय विशेष घटक योजना. सर्वप्रथम जिल्ह्याची जी जिल्हा परिषद अंतर्गत जी योजना राबवली जाते प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या योजना आपण राबवत असतो. त्याच्यामध्ये 2 गाई किंवा 2 म्हशी यांचं वाटप आपण ऑनलाईन अर्जाद्वारे आपण प्रत्येक वर्षी करत असतो. दुसरी योजना आहे शेळी गटाची जी आहे 10+1 शेळी गट म्हणजे 10 शेळ्या आणि 1 बोकड या अंतर्गत आपण त्याचं वाटप करत असतो. तिसरी योजना आहे जे आपण समाजातील विविध प्रवर्गातील लोक आहेत त्यांना आपण खाद्य वाटप आणि मिनरल मिक्सर वाटपचं योजना आपण करत असतो. तर सर्वप्रथम आपली जी योजना आहे म्हणजे गाय किंवा म्हशी वाटप याच्यामध्ये आपल्याला या स्कीममध्ये अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील लोकांसाठी 75% अनुदानावरती 2 गाई किंवा 2 म्हशी आपण वाटप करत असतो. आणि दुसरी जी कॅटेगरी आहे समजा ओपन किंवा OBC असेल त्यांना 50% सबसिडीवरती या योजनेची आपण अंमलबजावणी करत असतो. सर्वप्रथम आपण यासाठी अर्ज करण्याला एक आता ऑनलाईन पद्धतीचीच फक्त मुभा दिलेली आहे. याच्या अगोदर आपण कागदपत्र सबमिट करून आपण ती योजना आपण राबवत होतो. पण आता शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे आपण प्रत्येक वर्षी ही योजना ऑनलाईन पद्धतीने आपण राबवत आहोत. ही योजना राबवण्यासाठी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये ऑनलाईन अर्जाचा आपण नमुना संकेतस्थळावरती उपलब्ध असतो. त्या ठिकाणी आपण आपले जे आधार कार्ड, बँकेचे पासबुक, फोटो या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या आपण तिथे अपलोड करतो व तो आपण शासनाच्या संकेतस्थळावरती सबमिट करतो. सबमिट म्हणजे आपण तो त्यांना सेंड करतो. त्यानंतर त्याची छाननी होते व वर्षाखेरीस म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आपण त्यांचे लोकांना आपले नाव कळवले जातात. मग त्या लोकांना आपण संपर्क साधून जो काही लाभार्थी हिस्सा आहे आणि जो काही शासनाचा हिस्सा आहे ते आपण बँकेमध्ये डिमांड ड्राफ्ट मार्फत भरून आपण ती योजनासाठी जी गाई किंवा म्हशींची आपण खरेदी करणार आहोत त्याची आपण अंमलबजावणी करत असतो. दुसरी जी योजना आहे ती आहे 10+1 शेळी गट. या गटामध्ये सुद्धा अनुसूचित जाती व जमातीमधील प्रवर्गासाठी 75% सबसिडी आहे व 25% लाभार्थी हिस्सा आहे. यामध्ये आपल्याला 3 वर्षाचा सुद्धा इन्शुरन्स हा काढून मिळतो. त्यामध्ये समजा जनावरे काही दगावल्यास त्याची भरपाई आपण इन्शुरन्सच्या मार्फत आपण परत करत असतो. यासाठी सुद्धा आपल्याला ऑनलाईन अर्जच घ्यायचा आहे. त्यासाठी पण लागणारे जे कागदपत्र आहेत ते सारखेच आहेत. त्याच्यामध्ये 10+1 म्हणजे 10 शेळ्या आणि 1 बोकड असा त्याचा प्रवर्ग आहे. तिसरी योजना जी आहे ती अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील लोकांसाठी आहे ज्याच्यामध्ये आपण 100% अनुदानावरती खाद्य वाटप करत असतो. यामध्ये आपण जे काही लोकांना गाई म्हशींचा लाभ दिलेला आहे त्या लाभ दिलेल्या लोकांना आपण
100% अनुदानावरती गायींच्या भाकड काळामध्ये त्यांना मुबलक चारा मिळावा व त्यांचं संगोपन चांगलं व्हावं या अर्थाने आपण त्यांना 120 ते 180 किलो 100% अनुदानावरती चारा किंवा मुबलक पोषक आहार असा जो आहे तो आपण त्यांना पुरवत असतो. दुसरी योजना जी आपण राज्यस्तरीय जी आहे ती आहे नाविन्यपूर्ण योजना. या योजनेचं जो प्रकार आहे तो जिल्ह्यातील अंमलबजावणी करण्यात आलेल्या योजनेसारखाच आहे. त्याच्यामध्ये फक्त नाव आपण त्या ठिकाणी वेगळं दिलेलं आहे. यामध्ये पण 2 गाई किंवा 2 म्हशी असाच हा एक प्रवर्ग असतो. दुसरा 10+1 शेळी गट आणि तिसरा म्हणजे कुक्कुटपालन. जे मी पहिले 2 सांगितले गाई आणि म्हशीचे आणि शेळ्यांबद्दल ती सारखीच स्कीम आहे. नंतर तिसरी जी योजना आहे ती आहे कुक्कुट शेड बांधकामासाठी. यामध्ये आपल्याला आपल्या स्वतःच्या सातबारा जो असेल त्या नावावरती आपल्याला तिथे 1000 पक्ष्यांसाठी शेड बांधकाम आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जो अर्ज केलेला आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर पूर्ण पक्षी टाकल्यानंतर आपण त्याचं पूर्ण अनुदान आपल्याला त्याचा लाभ मिळत असतो. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो की जी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहे त्याची जी आता या वर्षापासून जी नवीन कार्यपद्धती आहे ती तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही लोकांना या योजनेबद्दल माहिती देणार आहात त्या योजनेमध्ये थोडंसं ह्याच्या पैशांचा जो प्रकार आहे म्हणजे किती लाभार्थी हिस्सा आहे आणि किती शासनाचा हिस्सा आहे ह्या गोष्टीचा चांगल्या प्रकारे लोकांना अवगत करणे जरुरी आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना इन्शुरन्स पण त्या जनावरांबद्दल मिळत असतो. सर्वप्रथम ज्या राज्यातील 3 प्रकारच्या योजना आहेत नाविन्यपूर्ण योजना जी आहे त्याच्यामध्ये 2 गाई किंवा 2 म्हशी या वर्षापासून आपल्याला 1,40,000 रुपये शासनाचं अनुदान ह्यामध्ये मिळणार आहे. त्यामध्ये अनुसूचित जमाती व जातीसाठी लोकांना 75% अनुदान आहे व 25% लाभार्थी हिस्सा आहे. तर यामध्ये जर समजा SC/ST कॅटेगरीचे जे प्रवर्गातील लोक असतील त्यांना जवळपास गाईसाठी 35,000 रुपये आणि म्हशीसाठी 40,000 रुपये असा लाभार्थी हिस्सा भरणे जरुरी आहे. बाकीचे जे 3 वर्षाचा आपण इन्शुरन्स काढत असतो त्यामध्ये गाईसाठी आपल्याला इन्शुरन्सची किंमत आहे 16,850 रुपये. त्यामध्ये आपल्याला 50% OBC आणि ओपनसाठी आणि SC/STसाठी 75% आपल्याला रक्कम सोडून 25% आपल्याला त्याच्यातनं पैसे आपल्याला भरायचे आहेत. म्हणजे 16,000पैकी तुम्हाला 4,000 रुपये इन्शुरन्सचा भरणा करायचा आहे. जर समजा 2 म्हशी घ्यायच्या असतील तर त्याची जी योजनेची जी किंमत आहे ती आहे 1,60,000 रुपये. त्याच्यामध्ये तुम्हाला 40,000 रुपये म्हशींच्या प्रवर्गाच्या म्हणजे म्हशीसाठी तुम्हाला 40,000 रुपये भरणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये इन्शुरन्स आला 19,000 रुपये. तर 25%चा समजा SC/ST कॅटेगरीसाठी असेल तर तो 3,000-3,500पर्यंत तो लाभार्थी हिस्सा भरणे जरुरी आहे. दुसरी जी योजना आहे 10+1 शेळी गट. त्याच्यामध्ये ह्या वर्षापासून आपल्याला 90,000ची स्कीम आपल्याला ह्या वर्षी आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 68,000च्या बकऱ्या आपल्याला विकत घ्यायच्या आहेत. लाभार्थी हिस्सा तसाच राहील 75% SC/STसाठी आणि ओपनसाठी 50%. इन्शुरन्सची जी किंमत आहे ती आहे 10,261 रुपये. 75% आणि 25%च्या हिशोबाने जी काही रक्कम याच्यात बनते ती आपल्याला लाभार्थी हिस्सामधून भरत द्यायची आहे. तिसरी जी योजना आहे नाविन्यपूर्ण योजना. त्याच्यामध्ये आपल्याला 2,25,000चा या शासनामध्ये ह्या योजनेमध्ये अनुदान दिलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे शेड बांधकाम केल्यानंतर आपल्याला शेड बांधकाम केल्यापासून ते कोंबड्या तिथे राबविण्यापासूनपर्यंत आपल्याला त्याचा प्रकार आपल्याला पूर्ण घडून आणायचा आहे. त्यानंतर जो लाभार्थी हिस्सा आहे तो शासनाने त्यांना परत केला जातो. दुसऱ्या प्रकारच्या योजनेमध्ये जसं आपण जिल्हा वार्षिक योजना आहे त्याच्यामध्ये गाय गट आणि शेळी गटासाठी जेवढी रक्कम आता या योजनेमध्ये दिलेली होती तेवढीच रक्कमसुद्धा याच जिल्हा वार्षिक योजनेमध्ये पण आहे. तिसरी जे तुम्हाला मी सांगितले की तलंग गट वाटप आपण या योजनेमध्ये आपण राबत असतो. तर 25 माद्या कोंबड्या आणि 3 नर कोंबडे जे 50% अनुदानावरती आपल्याला ह्या प्रत्येक वर्षी योजनेमध्ये मिळत असतात. त्याची मूळ किंमत आहे 10,850 रुपये. तुम्ही लिहून घ्या की जी अमाऊंट आहे ना मी जे सांगतोय तुम्ही लिहून घ्या. तिसरी जी योजना होती ती होती 25 माद्या आणि 3 नर ज्याच्यामध्ये 10,000 रुपये किंमत त्या गटाची होती. चौथीची स्कीम आहे ती आहे 100 पिल्ले 100 एक दिवशी पिल्ले म्हणजे जे चिक्स असतात आपले जस्ट हॅच झालेले जे चिक्स असतात ते आपल्याला वाटप करायचे आहेत. त्याची किंमत आहे 29,500 रुपये. ती पण 50% अनुदानावरती शासनाने राबवायचा
प्रकार घडवलेला आहे. याच्यामध्ये SC/ST कॅटेगरीचं काही हे नाही आहे. फक्त जो कोणी लाभार्थी असेल त्याला 50% रक्कम त्या योजनेमध्ये भरायची आहे आणि त्याचा लाभ त्याला घ्यायचा आहे. जसं मगाशी आता म्हटलं मी, जे अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील लोकांसाठी जे गायींसाठी ज्यांनी अर्ज केलेला असेल त्यांना त्यांच्या गायींना भाकड काळामध्ये दुग्ध उत्पादन चांगलं व्हावं म्हणून 100% अनुदानावरती पशुखाद्य वाटप होत असतो. ही एक योजना आहे. मग ती पशुखाद्य जे विकत घेतील त्याचं बिल सबमिट करून तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. पैसे जे आहेत डायरेक्ट DBT तुमच्या अकाउंटला जमा होते. यानंतर प्रत्येक वर्षी आपण अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांसाठी 3 दिवसाचं आपण प्रशिक्षण करत असतो. त्याच्यामध्ये जेवढे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांना आपण विविध योजनांची माहितीसुद्धा आपण देत असतो. गायींचं संगोपन कसे करणे, दुधामध्ये उत्पादन कसे वाढवणे, शेळ्यांमधले आजार, त्यांचं उत्पादन कसं वाढवावं, त्यांच्या वेगवेगळ्या लसीकरणाची माहिती, नंतर कुक्कुट पालनामध्ये आपल्याला लागणारे विविध जातीवंत देशी कोंबड्यांचे संगोपन कसे करावे, त्याचं लसीकरण कसं करावं, याबद्दल आपण 3 दिवसामध्ये आपण त्या लाभार्थ्यांना आपण प्रशिक्षण देत असतो. आता ह्या झाल्या आपल्या राज्यस्तरीय योजना. याच्यानंतर आपल्याकडे राष्ट्रीय योजनासुद्धा आहेत, ज्यामध्ये आपल्याला मकरधोकडा आणि एक तामसवाडीमधून काही लोकांनी अर्ज केलेला आहे, ज्याच्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी 200 बकऱ्या आणि 20 बोकड या नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन म्हणजे राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत त्यांनी 200 बकऱ्यांचा गोट फार्मसाठी अर्ज केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना जवळपास 50% सबसिडी, त्या योजनेची जी मूळ किंमत आहे ती आहे 50 लाख ते 55 लाख रुपये. त्याच्यामध्ये 50% सबसिडी असते. जास्तीत जास्त सबसिडी 20 लाखापर्यंत त्याच्यामध्ये असते आणि बाकीची जी उर्वरित रक्कम आहे ती बँकेच्या मार्फत कर्जाने किंवा स्वतःच्याकडे असतील पैसे आपण ते लावून या योजनेचा आपण फायदा घेऊ शकतो. यामध्ये आपल्याला सर्वप्रथम राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत जी काही संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावरती जाऊन आपल्याला त्या अर्जासाठी अप्लाय करायचं आहे. त्याच्यामध्ये सगळे आपल्याला 3 वर्षाचं इन्कम जे आहे, इन्कम टॅक्स रिटर्न आहे, 7/12, आधार कार्ड, बँकेची पासबुक वगैरे ह्या सगळ्या ज्या लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या संकेतस्थळावरती अपलोड करायच्या आहेत. आणि त्यानंतर बँकेमार्फत आपल्याला बाकीची जी 40% रक्कम जी आहे, म्हणजे 50% तुम्हाला सबसिडी जी मिळणार आहे ती रक्कम आणि 40% म्हणजे बँकेकडून आपल्याला जी रक्कम किंवा स्वतःकडे असेल ती रक्कम आपल्याला त्यासाठी बँकेला अर्ज करायचा आहे आणि 10% रक्कम आपल्याला स्वतःची त्या बँकेला दाखवून तो योजनेचा पूर्णपणे लाभ घ्यायचा आहे. बँकेला अर्ज करताना सुद्धा आपल्याला CA कडून 3 वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न आणि 3 वर्षाचं उत्पन्न जे आपलं जे आहे ते आपल्याला दाखवून त्या पद्धतीचा आपल्याला अर्ज करायचा आहे. हे झालं 200 बकऱ्यांसाठी हा जो आपल्याला अर्ज करायचा आहे त्यासाठी ही योजना आहे. दुसरं म्हणजे वैरण विकासामध्ये पण सुद्धा जर समजा आपल्याकडे शेती असेल त्यामध्ये आपल्याला 2.5 एकर शेतामध्ये आपल्याला मक्याचं उत्पन्न घेऊन आजूबाजूच्या गावांमध्ये लोकांना चाऱ्याचं महत्त्व जाणून देऊन त्यांना चाऱ्याची मुबलकता वाढवून गायींचं संगोपन करण्यासाठी आपण चारा पुरवठ्याचा एक योजनेचा आपण हे घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ही योजना 25 लाखाची आहे व त्यामध्ये 50% सबसिडी आहे. जास्तीत जास्त सबसिडी 10 लाखाची आहे आणि बाकीच्या ज्या योजना आहेत त्या आपल्याला बँकेमार्फत आपल्याला ती योजना राबवायची आहे. पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती पारशिवनी आणि कृषी विभाग आणि मनरेगा पंचायत समिती पारशिवनी अंतर्गत सुद्धा एक संगोमताने एक योजना आपण राबवत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला गायींसाठी किंवा म्हशींसाठी किंवा बकऱ्यांसाठी शेड बांधकामाचं आपल्याला अनुदान मिळत असते. त्यासाठी आपल्याला ग्रामपंचायतमार्फत ठराव मंजूर करून तो आपल्याला मनरेगाच्या विभागात सबमिट करून 77,000ची गायींसाठी आणि 60,000ची बकऱ्यांसाठी असा या योजनेचा आपल्याला लाभ मिळू शकतो. त्यामध्ये आपल्याला त्यांचं शेड बांधकाम त्यांच्या दिलेल्या वेगवेगळ्या चौरस मीटरमध्ये आपल्याला ते बांधकाम करून त्यांना तसे प्रपोजल सबमिट करायचे आहेत. ह्या झाल्या आपल्या पूर्णपणे राष्ट्रीय, राज्यस्तरीय व विविध योजना ज्या आपल्याला इथे राबवता येतील. सर्वप्रथम म्हणजे मला गावातल्या ग्रामस्थांना विचारायचं की कोणाला या योजनेबद्दल अगोदर माहिती होती का नाही माहिती होती, आणि दुसरं म्हणजे
आपल्याकडे भरपूर आपले ह्या वर्षी पण आहेत या साईडचे जे ग्रामस्थ आहेत त्यांचे काही आपल्याला अर्ज आले ते मागच्या वेळेस, आपण त्यांना यावर्षी आपण लाभ देणार आहोत. दुसरं म्हणजे मक्कातोकड्यामध्ये ते चव्हाण आहे, राजपाल चव्हाण म्हणून, त्यांचा आता त्यांनी अर्ज केलेला आहे याच्यासाठी. नॅशनल लाईफस्टॉक मिशनमध्ये आपण जे 200 बकऱ्यांचा जो प्रकल्प आहे त्यासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे. तर असे लोक म्हणजे थोडी जागरूकता निर्माण करून आपल्याला या योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो. कोणाला काही विचारायचं असेल तर त्यांनी हमखास मला काही असेल प्रश्न विचारा. मनरेगाचं जे ऑफिस आहे आपलं पंचायत समितीला, तिथे एक साहेब बसतात, त्यांना विचारायचं. पहिले आपल्याला ग्रामपंचायतमध्ये ठराव घ्यायचा आहे की तुमच्याकडे जर शेड बांधकामासाठी जागा असेल आणि तुमच्याकडे 10च्या वरती जनावर असतील, गाई किंवा म्हशी, आणि ज्यांचं प्रोडक्शन 10 लिटर असेल प्रत्येक गाईचं, म्हणजे 5 लिटरपासून ते 10 लिटरपर्यंत असेल, आणि त्यांना टॅगिंग केलेली असेल, तर त्याचं सगळं प्रपोजल तुम्ही त्या ऑफिसमध्ये सबमिट करावं लागतं आणि नंतर मग ते प्रपोजल मंजूर होतं. त्याच्यामध्ये 77,000 रुपये गाई म्हशींसाठी आहे आणि 60,000 रुपये बकऱ्यांसाठी आहे. अगर कोई गाय खरीद रहा है या गाय के लिए जो भी अप्लाई कर रहा है, कितना टाइम लगता है? टाइम ड्यूरेशन कितना है? 1 साल लगता है. 1 साल के अंदर अंदर तो अगस्त में अप्लाई करेगा तो फरवरी तक होगा वो. जो फार्मर है उसको कुछ अगर बनाना है, प्रोडक्शन करना है दूध के अलावा, तो उसको क्या क्या प्रोसेस करनी पड़ेंगी और किस किस तरह की स्कीम उसको मिलेंगी प्रोसेस करने के लिए? जैसे कि अभी मदर डेयरी करके जो अपने पास नागपुर में प्लांट है, जो भी मिल्क प्रोडक्शन यहाँ पर हो रहा है, एक मिल्क कलेक्शन सेंटर होता है हर गांव में, या फिर 4-5 गांव मिला के एक गांव में मिल्क कलेक्शन सेंटर होता है. उसमें अगर जाके वो दूध देता है तो उनको एक पर्टिकुलर अमाउंट पे वो दूध की कीमत मिलती है और उसके ऊपर कुछ सब्सिडी मिलती है. अभी 5 रुपीज़ का वो ओवर एंड अबाउ जो भी रेट चल रहा होगा, 35 रुपीज़ अगर रेट है तो 5 रुपीज़ एक्स्ट्रा उनको मिलता है. लेकिन वो उस सेंटर पे दूध देने के लिए वो पोरर रजिस्टर्ड होना चाहिए, ठीक है ना. अगर वो डेयरी मिल्क कलेक्शन सेंटर अगर है वहाँ पे, तो वहाँ पे वो रजिस्टर्ड होना चाहिए. म्हणजे जे काही मिल्क कलेक्शन सेंटर आपल्या एरियामध्ये आहे, त्या एरियामध्ये आपण जे दूध टाकत असाल तर तुम्हाला त्या मदर डेअरीच्या मार्फत जे काही होणारं कलेक्शन आहे त्याचा मिळणारा जो रेट आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अधिक 5 रुपये सबसिडीचा जो रेट शासनाने ठरवलेला आहे तो मिळू शकतो. सर आपने बताया रजिस्ट्रेशन के बारे में, और वो कैसे करेंगे? रजिस्ट्रेशन बोले तो मदर डेयरी कलेक्शन सेंटर जो है वो खुद ही अपना पोरर्स का एक लिस्ट बनाती है हर गांव से, जो भी दूध डालता है वो, और वो उनके जो ऑफिसेज होते हैं वो रजिस्टर करते हैं उनको. और जो भी एनिमल जो उनके पास है उनको टैगिंग होती है, ठीक है ना. टैगिंग करने के बाद ही वो एनिमल रजिस्टर्ड हो पाता है. अगर टॅग नहीं होगा तो रजिस्टर नहीं होगा, इसलिए टॅगिंग करना ज़रूरी आहे. आणि जर तुम्ही टॅगिंग केलं नसेल तर तुमच्या एनिमल टॅगिंग करून घ्या, त्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही तुम्हाला. सर अगर इन बिटवीन एनिमल्स को कोई डिसीज़ आ जाती है, कोई बीमारी आती है, तो उसके लिए फिर क्या एक्शन लेने हैं फार्मर्स को? अभी पंचायत समिति पारसोली के अंतर्गत जो भी गांव अपने पास है, 110 गांव अपने पास है, और उसमें अपने पास 7 दवाखाने हैं, ठीक है ना. अलग अलग दवाखानों के लिए एक गांव जो है, जैसे अभी नवेगांव खेरी करके यहाँ पर एक दवाखाना है, उसके अंतर्गत अब उनके इसमें 12 गांव आते हैं, ये भी गांव उसमें आता है. तो अगर कोई एनिमल बीमार पड़ता है या किसी को कुछ हो जाता है तो वो डॉक्टर को फ़ोन करके या फिर ओनर जो है हॉस्पिटल में ले जाके उनकी ट्रीटमेंट कर सकता है. सर अगर अनफॉर्चुनेट डेथ हो जाती है किसी एनिमल की, तो उसके लिए क्या एक्शन? अनफॉर्चुनेट डेथ के इसमें सिर्फ नेशनल कैलामिटी जो होती है, अगर बाढ़ आती है, भूकंप आता है, बिजली गिरती है, तभी उनको क्लेम हो सकता है. नेचुरल डेथ मतलब डिजीज़ की वजह से अगर कोई डेथ होती है तो उसका कोई क्लेम नहीं होता है. अगर एनिमल रजिस्टर्ड है, गवर्नमेंट स्कीम से ख़रीदा हुआ है, उसका इंश्योरेंस निकाला हुआ रहता है, अगर वो मरता है तो उनका क्लेम बनता है, बाकी किसी का नहीं बनेगा. प्रोसेस काय नाही, तुम्ही फक्त ऑर्डर पाहिजे, रजिस्टर्ड पाहिजे. माझ्याकडे मदर डेअरी आहे. आता मी नवीन घेतलं. कुठे घेतलं? गावामध्ये. या सारगामध्ये. त्याच्यात आता मला काय आता तुमच्याकडे पोरर किती आहे, दूध टाकणारे किती लोक आहेत? सध्या 7-8 आहेत. 7-8 की 7? 7 लोक आहेत ना. त्या 7 लोकांचे जे काही जनावर ते टॅगिंग आहे की नाही पहिले बघून घ्यायची. नवेगाव खेरी दवाखान्यावर ठाकूर साहेबांना भेटून घ्यायचं, त्यांना ती यादी देऊन टाकायची. जर नसेल केलं रजिस्टर करून घ्यायचे. रजिस्टर केलं असेल तर ते आमच्या त्या अमूलच्या ज्या मदर डेअरीची साईट जी आहे त्याच्यावरती ते दिसतात, आणि त्या हिशोबाने मग तुम्हाला ते सबसिडी मिळते. रजिस्टर्ड असलेले दूध टाकणारे शेतकरी
जरुरी आहे. ठीक आहे ना. फक्त मदर डेअरीसाठी की सर्व फक्त मदर डेअरीसाठी. डिशाशी आपल्याला काही संबंध नाही ना, ते प्रायव्हेट आहे किंवा हल्दीरामचं प्रायव्हेट आहे. तर ते समजा 40 जरी रुपये दिले तरी आपल्याला त्याच्याशी काही करायचं नाही. शासनाचा जो भाव आहे त्या भावाप्रमाणे आपल्याला चालायचं आहे. नाही, जमीन नाही. तुम्हाला त्या शेड बांधकामासाठी जेवढी लागणारी जागा आहे तेवढी जागा मुबलक असेल तर तुम्हाला शेड बांधकाम मंजूर येईल. दुसरं पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ग्रामपंचायतमधून ठराव मंजूर होतो का नाही ते पहिलं बघा. ठीक आहे, तो महत्त्वाचा आहे. सर अगर कोई फार्मर है जिसके पास खुद की गाय भैंस है, तो अगर वो गांव में ही अपना छोटा सा प्लांट या बिजनेस डालना चाहे तो उसके लिए क्या करना पड़ेगा? FSCI से कुछ परमिशन वगैरह जो भी? मैं बोला ना, मदर डेयरी का जो सेंटर है, कलेक्शन सेंटर, वहाँ पे दूध डालिए ना. सर अगर इसके अलावा किसी को खुद का कुछ बिजनेस करना है गांव में, छोटा प्लांट, तो उसके लिए 10 गाय अगर भी खरीदना है, लेना है, तो उसके लिए 20-25 लाख का ये लगता है, खर्चा लगता है. हाँ, बजट लगता है. और उसके लिए मैनेजमेंट का तरीका बहुत अलग होता है. फार्मर अभी ये लेवल पे जो भी चल रहा है वो ठीक चल रहा है. वो कलेक्शन सेंटर अगर उनको है तो दूध का प्रोडक्शन भी अच्छा रहेगा, तो उनको अच्छा सा भाव मिलेगा. तो उसको पूछने का मतलब ये है कि अगर मिल्क से हम कोई प्रोडक्ट्स बना के शहर में जाके बेच रहे हैं तो वो प्रोसेस कैसा रहेगा इनको? डिस्टेंस बहुत लंबा है एक्चुअली यहाँ से. अगर आप पनीर बनाते हैं, खवा बनाते हैं, तो वो हो सकता है. जैसे भी ये मेरा डिपार्टमेंट है ना, तो लाइफस्टाइल प्रोडक्ट टेक्नोलॉजी का भी डिपार्टमेंट होता है. तो वो डिपार्टमेंट दूध से बनने वाली अलग अलग चीज़ों का जो भी ये है प्रोडक्ट्स है वो बेच सकते हैं. जैसे अभी आते हुए देखा होगा कि संजीवनी का डेयरी फार्म करके है यहाँ पे रोड पे, तो वो खुद का ही उनका डेयरी फार्म है. एनिमल ज़्यादा है उनके पास, तो वो खुद का ही उनका बिजनेस है मिल्क प्रोडक्ट बनाने का, तो वो बेच सकते हैं. वहाँ पे अगर आप देखेंगे तो आपको मिल जाएगा. वहाँ पे श्रीखंड मिलेगा, खोआ मिलेगा, पनीर मिलेगा. ठीक है ना. उसके लिए जो मशीनरीज खरीदनी है उसके लिए भी अलग से सब्सिडी वाली स्कीम्स है. उसके बारे में कॉलेज से पता करना पड़ेगा, जहाँ पे डिपार्टमेंट है LPT का. तो अगर खोआ बनाने की मशीन लेनी है या फिर कुछ और करना है तो वो मशीनरी के लिए क्या स्कीम है? जैसे सर ने एनुअल परचेज की स्कीम बताई, वैसे वो मशीनरी परचेज की अगर स्कीम है तो वो लाइफस्टाइल प्रोडक्ट टेक्नोलॉजी बोल के डिपार्टमेंट है कॉलेज में. वहाँ के प्रोफेसर आपको अच्छे से बता पाएंगे. वहाँ पे रेगुलर ट्रेनिंग्स होते हैं कि वो इससे रिलेटेड है प्रोडक्ट्स से, तो उसके लिए हाँ वो नेक्स्ट स्टेप हो गया एक्चुअली. ये भी जो स्कीम मैंने बताई है और जो ट्रेनिंग चल रही है, मतलब जो ट्रेनिंग अगर देना है किसी को, तो हर महीने के फर्स्ट वीक में सेमी हिल्स में अपना ट्रेनिंग होता है कॉलेज में और हमारे डिपार्टमेंट में भी. तो वो पोल्ट्री ट्रेनिंग हो गया, गाय भैंसों का पालन पोषण कैसा करना है वो हो गया, और अभी जो आपने बोला कि दूध का जो प्रोडक्ट्स बनाना है उस हिसाब से भी ट्रेनिंग उनको मिलती है. अलग अलग सब्जेक्ट्स पे अलग अलग ट्रेनिंग यहाँ पे मिलती है. गवर्नमेंट की तरफ से कोई हर महीने या हर साल में कोई सर्वे होता है या कोई आता है चेक करने की गाँव में गायों के बारे में? हर महीने तो डॉक्टर्स तो आते हैं ना, गांव में तो डॉक्टर्स आते हैं. अभी जैसे ये साल में हमको एनिमल का ये करना है, पॉपुलेशन काउंट करना है, सेंसस करना है ये साल में, तो हम करते हैं. हर 10 साल में होता है वो. ये जो ट्रेनिंग आपने बताया उसके लिए कोई फीस लगती है या फ्री ऑफ कॉस्ट? माइनर कॉस्ट है, 200 रुपये पर डे, 1000 रुपये 5 दिन के, ऐसा होता है. उसमें खाना भी मिलता है. जैसे आपने बताया कि स्कीम्स के अंदर दो गाय या फिर 2 भैंस मिलती, तो ऐसे पर पर्सन है या फैमिली के हिसाब से? कितना एक स्क्वायर फीट में स्केल लगता है 10 गाय को पालने के लिए? एक गाय को 6 स्क्वायर फीट का ये लगता है जगह, उस हिसाब से. तो उसमें फिर उसका बान आ गया. बान मतलब खाने की जगह आ गई, पानी पीने की जगह आ गई, फिर गोबर जो गिरेगा उसकी जगह आ गई, और जो शेड बांध रहा है उसके ऊपर जो गैस तैयार होता है उसके लिए जो बाहर निकलना चाहिए, उसके लिए जितना वेंटिलेशन चाहिए उसकी वो हाइट आ गई. ऐसे वो कम से कम 120 से 200 तक स्क्वायर फीट तक के वो जगह जा सकते हैं. तुमच्याकडून किती गाय आहेत त्याची पण शेडसाठी मिळेल की नाही, तुमच्याकडे आमच्याकडे जेवढे काही प्राईस 700 वरती पाहिजे. 7. तुमच्याकडून कुठले गाई वाटप सुद्धा आहे त्यावर ते आता ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे. तुमच्याकडून अनुदान किती मिळेल आणि आम्हाला किती भरावं लागेल? SC/ST कॅटेगरीला 75% अनुदान आहे आणि 25% लाभार्थी हिस्सा आहे. OBC ओपनसाठी 50% अनुदान आहे, 50% लाभार्थी हिस्सा. म्हणजे समजा 1 लाखाची स्कीम आहे, समजा ओपनसाठी 50,000 भरावं लागते आणि समजा SC/ST असेल त्याला 25,000 रुपये. तो दूध की क्वालिटी और क्वांटिटी बढ़ाने के लिए क्या करें? अच्छा खाना देना है उसको. जैसे कि कोई स्पेसिफिक चारा ना कुछ नाम सर? बनाना पड़ेगा वैसे चारा, फिर स्पेसिफिक अगर बनाना है तो, क्योंकि ये प्रोडक्शन जो अब अभी जो करना है तो उसके लिए कॉस्ट ज़्यादा जाती है.
ठीक है ना, 60% कॉस्ट उसमें प्रोडक्शन कॉस्ट में, फीड कॉस्ट 60% होती है। तो अगर वो फार्मर जो है अगर खुद का फीड बनाता है तो उसके लिए लगने वाले अलग अलग जो इंग्रेडिएंट्स होते हैं उसका खरीदी मतलब उसका परचेसिंग करके उसको फिर एक पर्टिकुलर प्रपोर्शन में मिक्स करके उसको फिर खिलाना है। अलग अलग स्टेज की गायियाँ होती है, कोई प्रोडक्शन में होती आहे, कोई प्रेग्नन्सी में होती आहे, कोई भाकड ज्याला म्हणतो आपण जेव्हा दूध देत नाही त्या काळामध्ये पण काही गायी असतात, त्या काळामध्ये लागणारं खाद्य पण वेगळं असतं। त्याच्यामुळे आपण जे खाद्य बनवणार आहोत तर त्या खाद्याचं लागणारं जे प्रमाण आहे ते वेगवेगळं असतं, ठीक आहे ना। त्यासोबत लागणारा मग हिरवा चारा, सुका चारा ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात। सगळं ह्या चाराचा प्रकार जो व्यवस्थित प्रमाणात जर मिळाला शेतकऱ्याच्या त्या जनावरांना तर त्यांचं प्रोडक्शन हमखास वाढू शकतं। स्कीम वाले जानवर बेच नहीं सकते, तो वो गवर्नमेंट को ही वापस करना पड़ेगा। नाही स्कीमचे ॲनिमल जे असतात ना त्याच्यामध्ये आपल्याला एक करारनामा लिहून घ्यायचा असतो आपल्याला। त्या करारनाम्यामध्ये आपण लिहून घेतो की आम्हाला ह्या योजनेचा आम्ही ह्या योजनेचा चांगला पुरेपूर फायदा घेऊ, जे आम्हाला जनावर मिळाले त्याची आम्ही चांगलं संगोपन करू। 3 वर्ष आम्ही त्याला म्हणजे आपण इन्शुरन्स मिळालेला असतो 3 वर्षाचा, त्याच्यामध्ये आपण त्याला क्लेम करू शकतो मेल्यानंतर। पण आपलं एक ध्येय काय आहे, जनावरांचं चांगलं संगोपन करणे, त्यांच्याकडनं चांगलं उत्पन्न मिळवून घेणे आणि आपलं जीवनमान आपल्याला जे मिळणारे पैसे दुधामार्फत किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये ते आपण त्याच्याने आपल्याला स्वतःचा फायदा करून घ्यायचा। समजा अचानकपणे आजारपणामुळे जर जनावर मेलं दगावलं ते आपण इन्शुरन्समधून त्याला आपण क्लेम करू शकतो, पण त्याला आपण विकू शकत नाही। कारण प्रत्येक वर्षी 6-6 महिन्यांनी किंवा 3-3 महिन्यांनी ह्या योजनेचे जनावरं जे मिळालेले असतात शासनाकडनं त्याचं आपण तिथला स्थानिक जो दवाखाना आहे तिथले डॉक्टर येऊन तिथे तपासणी करत असतात आणि तसा अहवाल आम्ही मग वर पाठवत असतो। सर आपने वैक्सीनेशन के बारे में बताया, साल में कितनी बार और कौन सी वैक्सीनेशन जो नॉर्मली करना चाहिए हर किसी को? हाँ, तो साल में कैसे है, प्री मान्सून मतलब पावसाळ्यापूर्वी जे होणार लसीकरण जे आहे त्याच्यामध्ये तोंडखुरी, पायखुरी, घटसर्प एक टांग्या या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ठीक आहे। तोंडखुरी पायखुरी लसीकरण जे आहे आपण वर्षातून 2 वेळा करतो, एक मान्सूनपूर्व आणि एक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याच्या पहिले। घटसर्प एक टांगायची आहे आपण वर्षातून एकदा करतो मान्सूनपूर्व, म्हणजे आता जे पाऊस जो तो सुरू होणार आहे त्याच्या पहिले आपण मान्सूनपूर्व लसीकरण आपण एक टांग्या आणि घटसर्पाचं आपण या गावांमध्ये जवळपास झालेलं आहे, ठीक आहे ना। बकऱ्यांमध्ये आपण वर्षातनं 2 वेळा आपण लसीकरण करतो, एक PPRचं आणि एक आंतरविषार म्हणून जो रोग आहे बकऱ्यांमध्ये किंवा शेळ्यांमध्ये त्याच्यामध्ये आपण ते लसीकरण करत असतो। इंश्योरेंस कहाँ पर होता है? वो एजेंट होता है, इंश्योरेंस एजेंट होती है, कंपनी होती है, 3 अलग अलग गवर्नमेंट की कंपनियां हैं वो इंश्योरेंस निकालती है। कंपनी का नाम कुछ बता सकते यूनाइटेड इंडिया इंश्योरेंस, नेशनल इंडिया इंश्योरेंस। हैं? सर ये ऑनलाइन होता है या ऑफलाइन में कर सकते हैं? नहीं ऑफलाइन भी होता है, ऑनलाइन तो नहीं होता है, ऑफलाइन ही होता है। तो वो आता है? हाँ वो आता है, टैगिंग करते हैं ना। कैसे पता चलेगा फिर कि इनके घर में है गाय है या कोई और? कैसे पता नहीं, चलेगा? वो खुद नहीं आएंगे, एक तो यहाँ डॉक्टर को कांटेक्ट करना जैसे है, भी- एजेंट के बारे में पूछना है, फिर वो भेजेंगे। नॉर्मली जो इनके पास एनिमल्स अभी घर पे इनके पास है उनका इंश्योरेंस नहीं होगा पहली बार। जो एनिमल्स गवर्नमेंट स्कीम से मिले हैं उनका ही इंश्योरेंस होगा, समझ गए। और जो एनिमल्स गवर्नमेंट स्कीम से मिलने वाले हैं उनकी लिस्ट हमारे पास आती है, जो लिस्ट में जिनके नाम है हम उनको बुलाते हैं, उनका टैगिंग करवाते हैं, फिर वो गांव में आते हैं, ठीक है ना। मदर डेअरीमध्ये कसं फॅटची लिमिट आहे 3 आणि एसएनची लिमिट आहे 8. काही व्यक्तींचं असं असते की त्यापेक्षा कमी लागतो, ते काही व्यक्ती अशा आहेत की त्यांनी प्रयत्न केला गायला चालण्याचा की त्यापेक्षा कमी लागतं, पण मदर डेअरीला घ्यावंच नाही। तुम्ही याला विचारा ना साहेब मदर डेअरी नाही, मदर डेअरी तुमचं दूध घेणार नसेल तर ते दूध तुम्ही कलेक्ट करून मदर डेअरी घेणार नाही ना। हो, तर मग फक्त व्यक्तीने तुमचा रेट तुम्हाला कमी लागेल ना। त्यांनी त्याचं 8% वाढवावं, त्यांनी खाद्यामध्ये बदल करावा, खाद्याचं प्लॅनिंग करावं, डॉक्टरकडे जावं, त्याच्यासाठी बायपास स्टार्ट करतो आपण, वेगवेगळे सर न्यूट्रिशनचे आहे ते तुम्हाला प्लॅनिंग करून देतील, त्याप्रमाणे खावं तर 8% वाढतं। सगळं पिढीवर आहे, तर तू तर चांगला ॲक्टिव्ह शेतकरी आहे, तुला बरोबर माहिती आहे, त्याच्यातही थोडेफार काही अडचणी आल्या तर सांगते, तेच बायपास फॅट येतं, बरेच प्रॉडक्ट आहेत त्याचे तुम्हाला काही दिसत नाही, त्याच्याने पण 5% वाढतं आहे, सगळ्या लोक आहे। मॅनेजमेंट फीड वाढू शकतो, जर द्यायचंच आहे टार्गेट आहे अर्धाच तुम्ही तर वाढेल ना, निश्चित वाढेल। जो गाय है वहाँ से मिली, उनके जो बेबी होते हैं उनका भी कोई इंश्योरेंस वगैरह होता है? जो गाय
जो फर्स्ट फिर उनको जनरेशन लसीकरण वगैरह भी कुछ नहीं मिलता होगा। वैक्सीनेशन सबको होगा। जो भी एनिमल्स यहाँ पर गांव में प्रेजेंट है इनके पास है उन सबको होगा। सर मिल्क प्रोडक्शन के लिए आपके हिसाब से इस इलाके में या नागपुर रीजन में कौन सी ऐसी बेहतरीन गाय है? देशी गाई गीर आहे, साहिवाल आहे, गवा आहे, क्रॉसब्रेडमध्ये म्हणजे जर्सी आहे, HF आहे, HF म्हणजे ऑस्ट्रेलियन फ्रिशियन जर्सी, पता होगा आपको जर्सी नाम सुना होगा। स्कीम के अंडर में मिलती गाय उसकी सेकंड जनरेशन वो किसकी होंगी? ओनर की होगी। सब ओनर का है इधर, यहाँ पे गवर्नमेंट कुछ नहीं है, गवर्नमेंट सिर्फ इम्प्लीमेंटिंग एजेंसी है, ठीक है। स्कीम है फार्मर के अपग्रेडेशन की, वो अच्छे से पालेगा तो उससे जो बच्चे बनेंगे वो फार्मर को मिलेंगे, तो फार्मर को बेनिफिट होगा, उसके प्रोडक्शन से भी फार्मर को बेनिफिट होगा। गवर्नमेंट हमेशा आपके बेनिफिट के लिए काम करे। उन्होंने गाय दे दी, गाय के साथ आपको सब्सिडी भी दे दी, अभी वो आपके ऊपर है कि आप उससे कितना ज़्यादा से ज़्यादा फायदा लेते हैं। कोई करते हैं बेच देते हैं, कोई ऐसे अभी जो कोणता डिसीज आहे तो लंपी स्किन, त्याच्यामध्ये लोकांनी ट्रीटमेंट नाही केली, जनावर मरू दिले आणि त्याचा विमा घेतला, म्हणजे सगळे प्रकार होतात, सगळ्यांना माहिती आहे ते। बट गवर्नमेंट का जो हेतू है वो है बेनिफिट ऑफ फार्मर बेसिकली। बरोबर। तुम्हाला इथे महिला खूप जास्त प्रमाणात दिसतात आहे, तर त्याचं म्हणून मी उठून बोलायला उभी झाली, म्हणून तुमच्याशी चर्चा करावीशी मला वाटली। हा तर एक आता नवीन पिढीचा अगदी तरुण शेतकरी आहे, त्याला पाहून फार आनंद झाला। म्हणजे आमचं जे मी कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे, सर इकडे तुमच्या एरियामध्ये आहे पारशिवनीला, तर मला कॉलेजबद्दल हे सांगायचं की महिलांसाठी आता एक नवीन पशुसखी म्हणून आलेलं आहे। अंगणवाडी सेविका तुम्ही ऐकलं बरोबर आहे? अंगणवाडी सेविका काय करतात? आता कसं पुरुषांबरोबर महिला बरोबरीने कामामध्ये उतरलेल्या आहेत। हा शेतकरी आहे, याची काय असेल बायको असेल किंवा आई असेल याला मदत करेल, पण त्याच्या व्यतिरिक्त पण एखादी महिला असेल जिला काही पाठबळ नाही आहे किंवा जिच्या घरी जनावरं नाही आहे, पण तिला काहीतरी करायचं आहे फॅमिलीसाठी, अंगणवाडी सेविकांना काय असतं, एक मानधन असतं। त्या शाळेमध्ये जातात, तिथे त्यांना जेवण बनवून देतात मुलांना आणि त्यांना एक स्पेसिफिक मानधन मिळतं। त्याचप्रमाणे पशुसेवा दाता आणि पशुसखी असे एक सरकारने स्कीम आपल्याकडे आणलेली आहे, ज्याच्यामध्ये महिला ज्या असतात त्या पशुसखी म्हणून काम करू शकतात, त्या जनावरांचे प्रथम उपचार करू शकतात, त्यांना पण एक मानधन मिळतं सरकारकडून। तुम्हाला काही ट्रेनिंग्स कराव्या लागतील। सध्या आपल्याकडे कॉलेजमध्ये मैत्रेयी म्हणून 3 महिन्याचं ट्रेनिंग सुरू आहे, जे खास पशुसखी बनवण्याकरिता, म्हणजे आपण 12वी होतो मग आपण कुठेतरी डिग्रीला ॲडमिशन घेतो, तसंच पशुसखी बनण्याकरता तुम्हाला मैत्रेयीचं 3 महिन्याचं ट्रेनिंग करायचं। ते ट्रेनिंग केल्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटला रजिस्टर व्हा, त्याच्यामार्फत आता जसं हा शेतकरी आहे किंवा अजून काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडे समजा काही त्यांना उपचाराची गरज पडली तर त्यांचा जो प्रथम उपचार आहे किंवा काही लसीकरण आहे, त्याबद्दल छोटेफार जखमांची ड्रेसिंग करणे, काही इंजेक्शन्स देणे किंवा अशा बेसिक ज्या गरजा आहेत त्याच्यासाठी पशुसखी ह्या काम करू शकतात। तर ज्या महिला तरुण आहेत किंवा ज्यांना इच्छा आहे, त्याला काही अशी शिक्षणाची मिनिमम अट नाही, ठीक आहे, त्याच्यासाठी ती स्कीम आहे। म्हणजे तुम्ही गावातल्या गावात राहून हे करू शकता, तुम्हाला त्याच्यासाठी कुठे बाहेर जायची गरज नाही। तुम्ही गावातल्या आसपासचे गोठे, मग त्याच्यामध्ये गायीमध्ये तुम्हाला काम करण्यामध्ये काही लिमिटेशन वाटत असेल तर तुम्ही शेळ्यांची ट्रीटमेंट करू शकता, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकता। तर पशुसखीसाठी मैत्रेयीचं ट्रेनिंग तिथे अवेलेबल आहे, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इथे जे गव्हर्नमेंटला डॉक्टर आहेत ठाकूर सर, ते पण तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करतील। आत्ताच काल एक बॅच संपली 3 महिन्याची, परत त्या बॅचेस वर्षातून 2 वेळा 3 वेळा ह्या सुरू राहतात। तसं पशुसेवा दाता पण येतात, त्याच्यामध्ये बरेचसे शेतकरी पण असतात की ज्यांच्याकडे ऑलरेडी जनावरं आहे, प्रत्येक वेळेला डॉक्टर अवेलेबल नसतो, तर त्यावेळेला त्याच्या जनावराचे प्रथम उपचार करणे किंवा त्याच्या मॅनेजमेंटशी रिलेटेड तुम्हाला काही हवं असेल। कॉलेजमध्ये 18 विषय आहेत, तर त्या 18 विषयाचे जे रिलेटेड सब्जेक्ट आहेत मॅनेजमेंटशी, म्हणजे गाईचं म्हशीचं संगोपन कसं करायचं, त्याच्यात काय अडचणी येतील, स्वच्छ दूध उत्पादन कसं करायचं, जखमा झाल्या तर काय प्रथम उपचार करायचे, याबद्दलचे वेगवेगळे लेक्चर्स आपण त्या ट्रेनिंगमध्ये घेत असतो। तर हे झालं पशुसेवादाता पशुसखी। त्याच्या व्यतिरिक्त पण आपल्याकडे बरेच ट्रेनिंग्स होतात। एखाद्याला समजा एखादी स्कीममध्ये अप्लाय करायचं आहे, एखाद्याला साधं बँकेकडून कर्ज काढायचं आहे, जर सबसिडीवाली स्कीम तुम्हाला नाही मिळाली पण तुमच्याकडे जमीन आहे आणि तुम्हाला त्या जमिनीवर क्लेम दाखवून तुम्हाला बँकेकडून 20 गायींसाठी सरकारकडून कर्ज घ्यायचं आहे, त्याच्याकरता तुम्ही काही ट्रेनिंग्सचं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, आपल्याकडे 15 दिवसांचं, 20 दिवसांचं, 1 महिन्यांचं शेळीपालन, कुक्कुटपालन अशी वेगवेगळी ट्रेनिंग होतात। तसेच महिलांकरता ज्या पशुसखी येतात त्यांना आपण पनीर कसं बनवायचं,
खवा कसा बनवायचा. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे दूध उत्पादन जास्त असेल, सगळं दूध विकलं जात नसेल, तर तो त्याचं काय बाय प्रॉडक्ट बनवून त्याच्यामध्ये तुम्हाला किंमत जास्त मिळते, तुमचं दूध वाया जात नाही, तुम्हाला दूध द्यायला लांबपर्यंत जावं लागत नाही. तुम्ही समजा दुधाचे प्रॉडक्ट बनवले तर ती एका दिवसाच्या वर टिकू शकतात. म्हणून तशा ट्रेनिंगचा पण तुम्हाला फायदा घेता येईल. तर ह्या सगळ्या प्रकारचे ट्रेनिंग्स आपल्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत. महिलांना शेळीपालन करता येऊ शकतं. आता सरांनी ज्या शेळीपालनाच्या स्कीम सांगितल्या त्या स्कीम महिलांसाठी सुद्धा आहेत. असं नाही की स्कीम फक्त पुरुषांसाठी आहे. समजा गाईची स्कीम तुम्ही घेत असाल तर तुम्ही शेळीपालनाच्या स्कीमला पण अप्लाय करू शकता, कुक्कुटपालनाला करू शकता. घराच्या मागच्या भागामध्ये तुम्ही कुक्कुटपालनच्या देशी कुक्कुटपालन जे आहे ते करू शकता. तर ह्या वेगवेगळ्या स्कीमचा तुम्ही फायदा घ्या, हेच मी सांगेल. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक छोटासा मुद्दा मला सांगायचा आहे, प्लास्टिक. आता तुम्ही म्हणाल की जनावर, गाव आणि प्लास्टिक याचा काय संबंध. तर आता आजच्या डेटला शहरामध्ये पॉप्युलेशन जास्त आहे म्हणून प्लास्टिक जास्त आहे, पण गावामध्ये पॉप्युलेशन कमी असून सुद्धा प्लास्टिक जास्त आहे. कारण की प्रॉब्लेम काय आहे, आपण ते व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावत नाही. बरोबर आहे. तर प्लास्टिकची विल्हेवाट न लावल्यामुळे काय होणार आहे, माणसानंतर काय होत नाही, आपण आपल्या घरात जाऊन बसून जातो. पण आजही भारतामध्ये प्राण्यांना आपण मोकळं चरायला सोडतो. बरोबर आहे. शेळी हुशार असते, बकरी प्लास्टिक नाही खात, पण पोट कोणाचं नाही भरत. किती जरी खाऊ घातलं तरी गाईचं म्हशीचं पोट भरतच नाही. हे मान्य करता का तुम्ही शेतकरी म्हणून. त्याला कितीही चारा द्या, सुका चारा द्या, हिरवा चारा द्या, त्याला ढेप द्या, तरीही त्यांची भूक ही शमत नाही. तर हा त्यांचा प्रॉब्लेम आहे गाई म्हशीचा. त्यांचं पोट मोठं आहे म्हणण्यापेक्षा त्यांची भूक मोठी आहे ना. त्याच्यामुळे मग ते काय करतात, त्यांना जे रस्त्यावर जे प्लास्टिकची आपण विल्हेवाट नाही लावली, इकडे तिकडे प्लास्टिक पडलेलं आहे, ते प्लास्टिक ते जनावरं खातात. जनावरांना प्लास्टिकमुळे खूप त्रास होतो. त्यांच्या पोटामध्ये जनावराचं पोट मोठं असतं, ज्याला आपण रुमिनंट म्हणतो. मोठं दिसतं पोट खाल्ल्यावर. कधी कधी पोटफुगी होते. आता पावसाळ्यामध्ये पोटफुगी जास्त होईल का बरं. किती वर्षापासून गाई आहे तुझ्याकडे. हां, तो का बरं नाही, पण आता पावसाळ्यामध्ये पोटफुगी जास्त होते कारण की आपल्याकडे काय आहे, आता सुका चारा नसतो, मग आपण गाई म्हशींना चरायला सोडतो, मग ते हिरवा चारा जास्त खातात. हिरवा चारा जास्त खाल्ल्यामुळे पोटफुगी होते. हे एक साधं कारण आहे, ह्याच्यामुळे जास्त त्रास नाही होणार, ट्रीटमेंट घेते ठीक होईल. दुसरं कारण आहे पोटफुगीचं प्लास्टिक खाणे. तर हे 12ही महिने गाई म्हशी खात राहतात, मग त्याच्यामुळे गाईला त्रास होतो. जेव्हा होईल आपण ट्रीटमेंट करू, नाही करू, पण त्याच गाईचं दूध आपण पितो, म्हशीचं दूध आपण पितो. समजा ते प्लास्टिक इतकं जास्त नाही झालं की गाईला त्रास होईल, पण तरी ते प्लास्टिक तिच्या पोटामध्ये आहे. ते त्याच्या पचनक्रियेमध्ये त्या प्लास्टिकमधले केमिकल्स रिलीज होतात. ते केमिकल्स त्याच्या रक्तात जातात, रक्तातून ते दुधात जातात, आणि दुधातून ते कुठे जातात, शहरातल्या आणि गावातल्या सगळ्या लोकांच्या शरीरामध्ये ते केमिकल्स रिलीज होतात. मग आता ठीक आहे, खूप कमी प्रमाणात आहे, नाही. आजकाल आपल्याला माहिती आहे सगळ्या मुलींना पिरियड्स खूप लवकर येतात. आपण काय म्हणतो, मुली खेळत नाहीत, जंक फूड खातात. गावामध्ये कुठे जंक फूड आहे इतकं अवेलेबल. इथे तर मला काही पिझ्झा हट वगैरे दिसलं नाही, पण तरी हा प्रॉब्लेम गावामध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी काही टक्के जो सहभाग आहे तो ह्या केमिकल्सचा असू शकतो. जर दुधामध्ये प्लॅस्टिकमधले केमिकल्स आले आणि ते दूध आपण खाल्लं पिलं तर काय होतं, त्याच्यामुळे हॉर्मोनल डिस्टर्बन्स होऊन अशा प्रकारचे पिरियड्स लवकर येणे, PCOS होणे, PCD होणे, हे अशा प्रकारचे आजार माणसांमध्ये किंवा महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये सगळ्यांमध्ये आजकाल पाहायला मिळतात. म्हणून प्लास्टिकबद्दल आपण जास्त सतर्क राहिलं पाहिजे. त्याची आपण वापर टाळू शकत नाही, तर निदान त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावायला पाहिजे. तर हे झालं कनेक्शन झालं प्लास्टिक, जनावर आणि माणसाचं. जोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही की त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो, जनावरांसाठी प्लास्टिक रस्त्यावर टाकू नका, हे ऐकण्याची आज कुठल्याही माणसाची मानसिकता नाही, पण स्वतःसाठी तर आपण करू शकतो. निश्चितच पुढच्या जनरेशनसाठी करू शकतो. त्याच्यातून कॅन्सरही होतो, बाकीचे आजार होतात. मी तेवढ्या सखोलात नाही जाणार, पण हा एक बेसिक आजचा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे ना. तर ह्याची आपण विल्हेवाट व्यवस्थित लावायला पाहिजे, एवढाच माझा एक संदेश आहे एक सर्जन म्हणून. कारण की आमच्याकडे जेव्हा गाई म्हशी येतात, आम्ही 50 किलो 70 किलो प्लास्टिक गाईच्या आणि म्हशीच्या पोटातून काढतो. त्याच्यामुळे हा एक मोठा प्रश्न आहे जो आपल्याला सगळ्यांना मिळून सोडवायचा आहे. स्कीम्सबद्दल तुम्ही सरांना भेटू शकता, कॉलेजमध्ये ट्रेनिंग आहे. मी पाहिजे तर नंबर देते, तुम्ही मला कधीही कॉल करा, मी ट्रेनिंग्सबद्दल तुम्हाला माहिती देईन. त्याच्या व्यतिरिक्त तिथे एक्सटेन्शन डिपार्टमेंट आहे कॉलेजमध्ये, जिथे तुम्हाला वर्षभरात होणाऱ्या ट्रेनिंग्सबद्दल कॉलेजमधल्या माहिती मिळेल. ठीक आहे, धन्यवाद. कॉलेज सेमिनरी
वेटनरी नागपूर वेटनरी कॉलेज सेंटर वेबसाईट आहे नागपूर वेटनरी. त्याच्यामध्ये जे अपकमिंग ट्रेनिंग्स आहे ते वेबसाईटवर दिसतात. त्याच्या व्यतिरिक्त मग एक्सटेन्शन डिपार्टमेंटचे फोन नंबर आहे, तिथे तुम्ही कॉल करून विचारू शकता. पोल्ट्री सायन्स डिपार्टमेंट वेगळं आहे, ज्याचं तुम्हाला कुक्कुटपालन आहे. 3 डिपार्टमेंटची नावं लिहून घ्या. एक झालं एक्सटेन्शन डिपार्टमेंट, दुसरं आहे पोल्ट्री सायन्स डिपार्टमेंट, तिसरं आहे मॅनेजमेंट लाईव्हस्टॉक प्रोडक्ट अँड मॅन्युफॅक्चरिंग. तर वेबसाईटवर नंबर आहेत, तिथे प्रोफेसरचे जसे मी सर्जरीचे आहे तसे त्या विषयाचे प्रोफेसर्स आहेत, ते स्वतः ट्रेनिंग राबवतात, ते तुम्हाला निश्चित माहिती देतील. धन्यवाद सगळ्यांचं. थँक्यू सर, थँक्यू मॅम. चारगावचे सरपंच सर, विष्णूजी सारे सर आमच्यासोबत जुळले, किशोर खदाने सर आणि भाग्यश्री मॅमनी आम्हाला खूप काही सांगितलं, खूप काही गव्हर्नमेंट स्कीम सांगितली आणि मॅमनी आम्हाला त्याच्याविषयी जे देणारे ट्रेनिंग आहे, जे महिलांसाठी ट्रेनिंग मिळाली त्याच्याविषयी सांगितले. यासाठी आम्ही सर्व तुमचं खूप खूप आभार मानतो आणि गावकऱ्यांचं खास करून सगळ्यांनी शांतपणे बसून इथं आमच्यासोबत जे जुळून राहिले आणि मार्गदर्शनात म्हणजे हे काही होते तुम्ही आपल्यात ते आत्मसात केले आणि तुम्हाला पण खूप काही माहीत पडलं सरांकडून आणि